हे गाईस, तर आज आपण परत आपली गाडी कार डेकोरमध्ये घेऊन आलो आणि जो थारसोबत जे स्पीकर येतात ते काही एवढे खास नाही वाजत. म्हणून आपण प्लॅन केला एका महिन्याच्या यूजनंतर की आपण गाडीमध्ये उफर टाकू. तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे उफर बघितले, फायनली मला हा आवडला ज्याच्यामध्ये 2 स्पीकर दिलेले आहेत आणि ह्या कंपनीचा आपण टाकतो आहे, ज्याची 1 वर्षाची वॉरंटी आहे. तर मी खूप एक्सायटेड आहे की याचा साऊंड कसा आहे, लावल्यानंतर कसा वाटणार आहे. जर तुम्हाला उफर टाकायचं असणार तर तुम्ही 2 ऑप्शनने टाकू शकता. पहिल्यांदा तुम्ही वायरिंग करून घ्यायची, 1700-1600 वायरिंग भेटते. नंतर ही जी उफर आहे ही तुम्ही इथं लावून चेक करू शकता. म्हणजे असं नाही की तुम्ही एक उफर घेतलं तेच तुम्हाला घ्यावं लागेल. तुम्ही 2-3 टाईपचे ट्राय करू शकता आणि जे तुम्हाला फेवरेट वाटणार ते तुम्ही लावू शकता. मी हे याच्यासाठी घेतलं की हे असं लावल्यानंतर डिक्कीचा स्पेस असा बाहेर जाणार नाही. तर कुठले कुठले उफर असे असतात की त्याचा शेप थोडासा वेगळा असते, ज्याच्यामुळे आपल्या स्पेस वाया जाऊ शकते. हे थोडं कॉस्टली आहे, पण मी तुम्हाला याचा डेमो लावल्यानंतर देणार. तर स्टे ट्यून. हे गाईज, तर आज आपण थारमध्ये सीट कवर पण टाकणार आहे. आणि जर तुम्हाला सीट कवर टाकायचे असतील तर मी रिकमेंड करणार की तुम्ही 2-3 महिने नाही टाकायला पाहिजे, कारण की त्या सीट्स ऑलरेडी खूप कम्फर्टेबल आहेत. बट त्या सीट्समध्ये एक प्रॉब्लेम आहे की त्या डस्ट ॲब्झॉर्ब करतात. म्हणून ते जर आपण विंडो थोडे ओपन ठेवले तर डस्ट ते ॲब्झॉर्ब करायचा थोडासा विषय आहे. पण स्टार्टिंगचे 2-3 महिने यूज केल्यानंतर तुम्ही सीट कवर टाकू शकता. तर मी तुम्हाला दाखवतो की ॲक्च्युअल सीट्स आहेत कशा सध्या, ज्याच्यावरून आयडिया येणार. आपली ही थारची सीट आहे जी ऑलरेडी खूप कम्फर्टेबल आहे, पण इथं जर असं केलं तर याच्यातून डस्ट निघते बाहेर, कारण की ह्या थोडा डस्ट ॲब्झॉर्ब करतातच. तर आपण एक नवीन लेदरच्या सीट कवरच ऑर्डर केल्या होत्या कस्टमाइज. ते लावल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की लावल्यानंतर कशा दिसणार आहेत म्हणून. तर आता त्याचं काम चालू आहे आणि आपली गाडी पूर्ण खुललेली आहे. त्यातल्या सीट सगळ्या रिमूव्ह केल्या. तर फायनली आपल्या सीट कवर लावून झाल्या. एकदम क्लासी अशा ब्लॅक कलरच्या सीट कवर लावल्या आपण. जसं आतमधून पूर्ण ब्लॅक थीम आहे म्हणून आपण पूर्ण ब्लॅक कलरच्या सीट कवर लावल्या. तुम्ही बघू शकता की कशा दिसून राहिल्या. तर आणि दुसरी गोष्ट होती आपली उफर. तर उफर पण आपले इन्स्टॉल झालेले आहे. आता आपण एक डेमो घेऊ आणि तुम्ही पण साऊंड कसा आहे तुम्ही चेक करून सांगा. तर आपण आता एक विदाऊट उफरचा डेमो घेऊ आणि एक विथ उफरचा घेऊ. तर इथं म्हणजे तिथं ॲडजस्टमेंटचं बटन लावलेलं आहे आपण इथं. तर तिथून आता आपण नॉर्मल स्पीकरवरती गाणं ऐकू पहिले. तर हे जे आहे फुलवर आपला साऊंड आहे आणि हे विदाऊट उफर आहे. आता विथ उफर. तर असा डिफरन्स आहे. साऊंड पण फुल आहे. दुसरं गाणं बघू. हां, तर मला असं वाटतं एवढा साऊंड भयंकर झाला. याच्यापेक्षा जास्त लावला तर मे बी कानाला त्रास होऊ शकते. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच आणि मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर अजून काही ट्राय करायचं असणार तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. मी ती गोष्ट या थारमध्ये लावायचा नक्कीच ट्राय करणार आणि मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.